माझ्या भावाने आणि गोट्याने खरंच मदत मला आज खूप मदत म्हणजे खूपच केली. खरंच खूप भारी वाटतं यार. कधी कधी मदतीला बुक येतात नाही हे बोलवल्यावर. माझा भाऊ तो कुठल्याच कामाला नाही बोलत नाही, कुठल्याच कोणतं बी काम बोला कुठला बी असं तो फक्त म्हणून ठीक आहे दादा येतो. स्वतः घेऊन आले ना. मग मी घेऊन आलो, मग जाताना पण मीच घेऊन गेलतो. ते बोलले की तुझ्या सोबत येणार आहे आम्ही. तर गाईस दुपारच्या वाजल्यात 4:45 तर परत बिरत टाकून झालेला आहे. बंटीला चाललाय ग्राउंडवर सोडायला. बंटीला गाडी चालवते इथं. हे गाईज गुड मॉर्निंग. कशात तुम्ही? मला आशा आहे की तुम्ही सर्व मजा असाल. तर आताच आपली मॉर्निंग झालेली आहे. मॉर्निंग तर सकाळीच झाले. आता दुपारचं 1 वाजले, दुकान वगैरे बंद केलेलं आहे. सो माझी मदत करायला गोट्या आणि माझा भाऊ आलता. सो बर्फ वगैरे कापायला त्यांनी खूप मदत केली आज सिरियसली. म्हणजे पूर्ण 2 लाते त्यावेळी कापल्यात. तरी पण हे बघा तो लागलाय, हे बघा हे फ्रीज भरलाय आणि तो अर्धाच आहे. तर मी 3 किंवा 4 वाजता आलो तर कापेल सिरियसली. माझ्या भावाने आणि गोट्याने खरंच मदत मला आज खूप मदत म्हणजे खूपच केली. खरंच खूप भारी वाटतं यार. कधी कधी मदतीला बुक येतात नाही हे बोलवल्यावर. माझा भाऊ तो कुठल्याच कामाला नाही बोलत नाही, कुठल्याच कोणतं बी काम बोला कुठला बी असं तो फक्त म्हणून ठीक आहे दादा येतो. डेंजर आहे माझा भाऊ. चला दुकान वगैरे सर्व काय बंद केलेलं आहे. ब्लॉग स्टार्ट. माझा भाऊ बोलतोय तुला एवढे चांगले चांगले कमेंट देतात, बोलतो तू असं ब्लॉग बंद नको करू. बोलतोय लोकांना तुझी आवड आहे तर ब्लॉग वगैरे चालू ठेवायचा. तर चला त्याचं बी ऐकलं तर ब्लॉग चालू केला आहे. 1 वाजता ब्लॉग चालू केला मी. केला नसता पण जाऊ द्या केलं. आता दुकान वगैरे बंद केलेलं आहे सर्वच काय. चला जायचा. तुम्ही खेळायला जाता ना 4 वाजता. यांना बोललो मस्तीमध्ये बोललेलो की 3:30ला या म्हणजे थोडासा बर्फ आहे तो पण कापा. आता ती मस्ती नाही ती सिरियस गोष्ट घेतात ते बोलतात ठीक आहे 3:30 वाजता तुझ्या सोबत येतो, फक्त आम्हाला 4 वाजता ग्राउंडमध्ये सोड. बघू तू येशील 4 वाजता? 3:30 वाजता नक्की येशील का? डोपा नाही देणार ना? तो येईल मला माहिती आहे, त्याची गॅरंटी आहे. तू येशील ना? चला आता गोट्या पण बोललं मी पण येतो तर गोट्याला पण घेऊन येऊया. तर आपला टेम्पो त्या साईडला आहे. टेम्पोमध्ये बारदान वगैरे टाकून लगेच निघू. चला निघायचं. चला आज शुक्रवार आहे तर सुके मच्छीवाले पण आलेत, फक्त कोळणीच ना आल्या. दोघंच आलेत ते भाई. ते दोघं येतात, ते अंकल आणि तो दुसरे पतलू, दोघंच जण आलेत. तुम्हाला संध्याकाळी दाखवतो. माझ्या मागे तुम्हाला दिसत असेल ते दोघं आलेले. काय माहिती दिसत असेल का नसेल तरी पण एकदा दाखवतोय बघा. ते दोघंच आलेत. कोळणी वगैरे आले नाहीत आज. चला पहिलं टेम्पोमध्ये बारदाना वगैरे सर्व काही भरून घेऊया. ऊन पण आता खूपच लागायला लागला कारण खरंच सिरियसली खूपच ऊन लागायला लागलाय. आपला ब्लॉग अपलोड झालाय, कोणी बघितलं नसेल तर जाऊन बघा. त्या ब्लॉगमध्ये खूप मजा केलेली आहे. आणि कसं वाटतं ना कमेंटमध्ये तुमचं चांगला फीडबॅक द्या आणि चांगली कमेंट करा. नॉर्मल जसं तुम्ही आपल्या ब्लॉगला नेहमी सपोर्ट करतात ते तर माहिती आहे, पण अजून थोडासा जास्त करा. चला बाईक्समध्ये आहे ना? बाईक्समध्ये आहे ना? तर काही दुपारचे 4 वाजलेत. पोचले दुकानावरती. दुकान वगैरे सर्व काय लावून झालेलं आहे. जसं आपण म्हणजे जसे माझे भाऊ बोललेले की 3-3:30ला येतो, ते आलेत. मला वाटलं मस्ती करतायत पण आलेत. हे बघा इथे दादाचा ब्लॉग चालू वाटतं. 1 नंबर खोटा साले स्वतः घेऊन आले ना. मग मी घेऊन आलो, मग जाताना पण मीच घेऊन गेलतो. ते बोलले की तुझ्या सोबत येणार आहे आम्ही. मला वाटलं येणार नाही पण आले. यो इथंच होता आपल्या इथं. हो आकाश सोबत. आकाश सोबतच होता यो. भाऊने सुरुवात केलेली कापायची. बॅट नाही आणली, बॅट तिकडेच ठेवून आला ना. यांना वापस सोडवायला बी जायचं, ते बी त्यांचा बी खर्च माझ्याकडेच आहे. किती मॅच जिंकणार राज? तू नाही ना आता कसा बोलला खोटा.
काहीच काल आम्ही मागच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल तुम्ही, तेव्हा आम्ही 4 मॅच हारलेलो, 2 मॅच जिंकलो. 4 बी नव्हते, 3 मॅच हारलो. चला काहीच काय नाही, हार जीत हो तर एक खेळ आहे, त्यामुळे जास्त काही मनावर घ्यायचं नाही. हो हो, चाय प्यायला लागला लगेच. मला चाय पण नाही दिली चाल्यावर. दादाची थंडी 90 बोलून चहा आणला. दादाचा ब्लॉग चालू आहे या साईडला. चला पटापट काम करा यार गाईच. मारणं जोरात. दे ते गोटे मी तोडून देतो. यांना सांगितलं मी बर्फ कसं तोडायचं ते, तरी पण यांना माहिती नाही. फटाफट असे फटके मारायचे. बघा कशी तुटली जागत, कसं काम आहे. 2 मिनिटाचा काम. 3 फटके मोजून मारायचे तुम्हाला मोठे. क्रिकेट खेळायला सांगा. हा, आपल्याला क्रिकेट खेळायचं. क्रिकेट खेळायला सांगे. कोणाचा फोन आला? जाऊ येतो direct. हा बोल. चला चला. चला तर गाईस, दुपारच्या वाजल्यात 4:45. तर बरंच बिरत टाकून झालेला आहे. तर बंटीला चाललाय ग्राउंडवर सोडायला. बंटीला गाडी चालवते इथं. पक्क्या बी आहे. आम्ही आलतो 3:30 वरून 4 वाजलेले आम्हाला यायला, म्हणून लेट झाला मला. आलो. चला भेटतो ग्राउंड. तर काही जस्ट दुकानावरती आलोय. गोट्याला आणि माझ्या भावाला सोडवलं मी, मैदानाच्या इथं सोडवलं, तर लगेच आलो. आल्या आल्या पहिलं आपली काती पाजून घेऊया. ही बघा मोठी काती आहे, कारण की या कातीने भाव वगैरे तोडा लागतं ना, म्हणून हिला जरासा पाजून घेऊ. लगेच आपला ब्लॉग कंटिन्यू करूया. आता एक लादी आहे, ती पण लगेच कापून घेऊया. आज माझ्या भावाने आणि गोट्याने खूप मदत केली, सिरियसली. सकाळपासून आले ते, दुपारी पण माझ्यासोबत आले. खरंच खूप भारी वाटला, नाही म्हणजे लय भारी वाटला. हे आले की अजून बरं वाटतं. आता बोलतो संध्याकाळी पण येतो, बघू काय करतात. त्यांना बोललो नको बरं, नुसतं एकदा ठीक आहे, 2दा ठीक आहे, 17 वेळा तेच ना, चांगलं नाही वाटत ना. तरी बोलतो असंच येतो. चला पहिले एक कातीपासून घेऊ, न लगे ब्लॉग कंटिन्यू करू. तर गाईच आत्ताच काती पाजून झालेली. आता लावतो एक छोटासा धूप, तो धूप लावू. आईचा फोन वाजला आता. चला धूप लावू, ब्लॉग कंटिन्यू करू. बघा मस्त साईडला धूप बनवायला घेतलं म्हणून. याने कशा माशा ज्या कमी होतात ना, म्हणून आई पंखा चालू ठेवलाय, त्याला पण बंद करायला लागेल. तर गाईज वाजलेत संध्याकाळचे 6:45. आपला कुणाल आलेला आहे चिकन घेण्यासाठी खास. येऊ काही वेळली तू माझे ब्लॉग बघत नाही ना? माझे ब्लॉग नाही बघत ना? खरं बघतं सांग खरं. आपल्या कुणाल भाईचा काल मोबाईल पडला, कसं वाटतंय? हा, ज्याला कुणालने आत्ताच जस्ट नवीन मोबाईल घेतलेला, तो मोबाईल त्याच्या खिशातून पडला यार. सिरियसली आम्ही गेलतो. भेटेल तुला वाटतं? भेटेल? हा चालू करायला पाहिजे, भेटेल. हो ना. चल ले चल, जिले अपनी जिंदगी. 20 का नोट है. चला गाईज, 20 का नोट है. चल रे गाईज. आम्ही गेलेलो, जसं त्याने मोबाईल चालू केलं तर एकदा 2 वेळेला लागला, तिसऱ्यांदा त्याने सिमच काढला. ते मोबाईल ज्याने मोबाईल घेतला त्यांनी, तो पडला. आता कोणाला भेटला असेल काय माहीत, पण सिरियस जर भेटला असता ना, कुणाला जरा जास्ती खुशी झाली असती ना. भेटेल ना, पण तुला वाटतं ना भेटेल? त्याने जर चालू केल्यावर 100% भेटेल ना. चालू करायला पाहिजे ना यार. पकड रे मुंडे, कैवल्य मुंडे. चल